इचलकरंजी शहरातील स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी आणि शाश्वत कचरा व्यवस्थापन प्रणाली उभारण्यासाठी इंदौर पॅटर्नवर आधारित क्लीन इचलकरंजी उपक्रम राबवण्याचा प्रस्ताव महापालिकेत सादर करण्यात आला आहे। नगरसेवक तथा प्रभाग समिती बचे सभापती अभिषेक रमाकांत वाळवेकर यांनी महापौरांकडे या संदर्भात सविस्तर ब्ल्यूप्रिंट सादर करत या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीसाठी तातडीने विशेष सभा बोलवण्याची मागणी केली आहे। या सादर केलेल्या आराखड्यात शहरातील कचरा व्यवस्थापनासाठी 100% घरपोच कचरा संकलन, कचऱ्याचे सक्तीने ओला सुका वर्गीकरण, ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारणं, सुक्या कचऱ्यासाठी स्वतंत्र व्यवस्थापन केंद्र सुरू करणं, तसेच अनधिकृत डंपिंग स्पॉट्सचे पूर्णतः निर्मूलन यांसारख्या ठोस उपाययोजनांचा समावेश आहे। यासोबतच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती वाढवणं, नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणं, तसेच स्वच्छ गल्ली, स्वच्छ वॉर्ड अशा स्पर्धांद्वारे लोकसहभाग वाढविणारेवर विशेष भर देण्यात आला आहे। या उपक्रमामुळे प्रभाग स्तरावर अवघ्या 90 दिवसात लक्षणीय सकारात्मक बदल घडवून आणता येतील असा विश्वास वाळवेकर यांनी व्यक्त केला। इचलकरंजी शहराला स्वच्छतेच्या बाबतीत आदर्श स्थान मिळवून देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा ठरेल असंही त्यांनी नमूद केला। यावेळी महापौर उदय धातुंडे, गटनेते विठ्ठल चोपडे, रवी राजपुते, भाऊसू आवळे, रुबेन आवळे, सुनील पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। एकच विषय 1.5 तास चालला म्हणजे शक्य असलेली गोष्ट आहे, पण इथं रद्द करावं हे सांगणार नाही। या सत्य असं न होता इंदोरच्या स्वच्छतेच्या जे ब्ल्यूप्रिंट आहे त्यावरती काम करणं फार अत्यंत आवश्यक आहे। आज तुम्ही रोड मॅपिंग कशा पद्धतीने करणार आहे, आज डोर टू डोर तुम्ही कचरा कशा पद्धतीने तुम्ही कलेक्शन करणार आहे, आज फक्त घंटा गाडीवर काम न करता आज इंदोरला कसं 3 प्रकारच्या गाड्या आहेत। आपली त्यांची गाडी याच्यापर्यंत जाते, आपली गल्लीवर सुद्धा त्यांची गाड्या जाते, त्याचं सुद्धा रोड मॅपिंग त्याचं मॉनिटरिंग कशा पद्धतीने करणार आहे। तर अशा पद्धतीच्या ब्ल्यूप्रिंटवर चर्चा करणं अधिक त्याचं मला महत्त्वाचं असं वाटतंय। त्यामुळे आता या चर्चा इथं थांबवून आपण त्यासाठी विशेष बैठक लावून त्या ब्ल्यूप्रिंटवर काम करायला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं।